नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फ्री लॅपटॉप योजना 2024-2025 विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारची लॅपटॉप ही योजना। त्याआधी सर्वांना मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय, आपण सर्वांचं स्वागतच आहे। तर चला कोणताही वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा की जेणेकरून अशा प्रकारची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि यापुढेही तुम्हाला अशा नवीन योजनांचा लाभ घेता येईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्री लॅपटॉप योजना 2024-2025। त्यामध्ये काय पात्रता आहेत, शर्ती काय आहेत, अटी काय आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे हे सर्व आपल्याला बघायचं आहे। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा की जेणेकरून संपूर्ण माहिती ही चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल आणि याचा फायदा तुम्हालाही घेता येईल। सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना सतत राबवत आहे। आता सरकारने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना राबवली आहे, ती म्हणजे वन स्टुडंट वन लॅपटॉप। या योजनेअंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे। सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येईल, उच्च शिक्षण घेता येईल, चांगली नोकरी मिळेल, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील। यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना अंमलात आणत आहे। आज पण आपण अशाच एका योजनेची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, ती म्हणजे फ्री लॅपटॉप योजना। या योजनेला वन स्टुडंट वन लॅपटॉप असे देखील म्हणले जाते। या योजनेच्या अनेक विद्यार्थ्यांना लाभही मिळालेला आहे। तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ? चला तर मग आता लगेच घ्या या योजनेचा लाभ। फ्री लॅपटॉप योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत। फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय, फ्री लॅपटॉप योजना कोणी सुरू केली, फ्री लॅपटॉप योजनेचे वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता काय आहेत, फ्री लॅपटॉप योजनेसाठी कसा करावा लागणार आहे अर्ज, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत। त्यासाठी आजचा लेख शेवटपर्यंत नक्की बघा। फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या माध्यमातून देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत। देशातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे त्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक योजना अंतर्गत लाभही मिळालेला आहे। ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोफत लॅपटॉप योजनेचे नाव वन स्टुडंट वन लॅपटॉप असे देखील आहे। योजनेच्या माध्यमातून आता सरकारमार्फत विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील मोफत आहे। सध्याचे युग हे तांत्रिक युग आहे, यामुळे शिक्षण घेण्यासाठी सध्याच्या काळात लॅपटॉप म्हणजे असणे हे खूप आवश्यक झाले आहे। फ्री लॅपटॉप योजनेची सुरुवात ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी सुरू केली आहे। आपला देश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुढे जावा, त्यांनाही डिजिटलायझेशनद्वारे फायदा व्हावा म्हणून सरकारने फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे। देशातील गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल। देशात असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे कमी आहे, त्यामुळे ते शिक्षण देखील घेऊ शकत नाही, उच्च शिक्षण देखील घेऊ शकत नाही। विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रामधून करिअर करता येत नाही, कारण तंत्रज्ञान क्षेत्रातून करिअर करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता आहे आणि ते लॅपटॉप घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसते। या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने विद्यार्थ्यांसाठी वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना सुरू केली आहे। या योजनेचा शुभारंभ ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे करण्यात आलेला आहे। या योजनेचा लाभ अशा विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांच्या घरी उत्पन्न कमी तसेच आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे आणि त्यांचे विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, परंतु ते अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप खरेदी करू शकत नाही। अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत या योजनेअंतर्गत लॅपटॉप मिळणार आहे। याची एक यादी तयार करण्यात येते। या ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत तयार करण्यात आलेल्या यादीतून सर्व गरजू विद्यार्थ्यांची नावे निवडली जातात। ज्या विद्यार्थ्यांच्या घरी आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, जे आपल्या मुलांना लॅपटॉप विकत घेऊन देऊ शकत नाही, अशाच एक यादी केली जाते। त्यामध्ये त्यांचे खरंच आई वडिलांची घरची परिस्थिती ही हालाकीची आहे का
त्यांच्या घरचे वार्षिक उत्पन्न देखील या योजनेअंतर्गत बघितले जाईल। फ्री लॅपटॉप या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। फ्री लॅपटॉप योजनेची थोडक्यात माहिती। योजनेचे नाव फ्री लॅपटॉप योजना। कोणी सुरू केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी। व याचे उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणे। लाभ आणि रक्कम: लॅपटॉप खरेदीसाठी 25,000 रुपये। अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे आणि अधिकृत वेबसाईट ही तुमच्यासमोर दिलेलीच आहे। फ्री लॅपटॉप योजनेचे उद्देश: देशातील गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी कुठेही अडचण येऊ नये यासाठी सरकारने फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे। हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फ्रीमध्ये लॅपटॉप दिले जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करता येत नव्हते त्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे। प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षण देणे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे। फ्री लॅपटॉप योजनेचे फायदे बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप भेटणार आहे। या लॅपटॉपचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वापर करून डिजिटलायझेशन युगामध्ये पुढे जातील। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा फायदा आहे। फ्री लॅपटॉप योजनेचे लाभ: चला त्यामध्ये बघूया। महाराष्ट्र सरकारने फ्री लॅपटॉप सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप नाही असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील। महाराष्ट्र लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल। सरकारमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्याला 25,000 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे। त्यातून विद्यार्थी लॅपटॉप घेऊ शकेल आणि उच्च शिक्षित होऊ शकेल। या योजनेचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या योजनेचा लाभ हा सरकारी शाळेतील विद्यार्थी तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थी देखील घेऊ शकता। वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। चला बघूया फ्री लॅपटॉप योजनेच्या अटी। त्यामध्ये अर्जदार विद्यार्थी भारताचा मुख्य रहिवासी असणे बंधनकारक आहे। भारताबाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तो विद्यार्थी एखादा तंत्रज्ञ करत असावा। अर्जदार विद्यार्थी एखाद्या टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा। अर्जदार विद्यार्थ्यांचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे। अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी। विद्यार्थ्यांचे शिक्षण संगणकाशी संबंधित असेल तर तो विद्यार्थी महाविद्यालय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणे आवश्यक आहे। विद्यार्थी हा 12वी उत्तीर्ण असावा। अनुसूचित जाती व जमातीमधील विद्यार्थी 12वीत कमीत कमी 75% गुणांनी उत्तीर्ण हा असावा। फ्री लॅपटॉप योजनेची आवश्यक कागदपत्रे: त्यामध्ये विद्यार्थ्याचे आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल नंबर आणि विद्यार्थ्याचा ईमेल ID अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहेत। तर चला बघूया फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया। वन स्टुडंट वन लॅपटॉप अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल। त्याची प्रक्रिया खालील आपण बघूया। फ्री लॅपटॉप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। अधिकृत वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला समोर होम पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना असा पर्याय दिसेल। त्या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला समोरचे नवीन पेज ओपन होईल। त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल। तुम्ही लिहिलेली संपूर्ण माहिती अचूक आहे ना याची खात्री करून घ्या।
त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा। फॉर्म सबमिट केल्यानंतर पुन्हा त्या माहितीमध्ये कसलाही बदल करता येत नाही। त्यामुळे तुम्ही फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रेही अपलोड करा। त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज व आवश्यक कागदपत्रे तपासून घ्या। त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा। अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही फ्री लॅपटॉप योजना अर्ज करू शकाल आणि या योजनेचा लाभ घेऊ शकाल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही फ्री लॅपटॉप योजनेची माहिती होती, जेणेकरून तुम्हाला समजलेच असेल। मित्रांनो, याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्यावा। तुम्हाला जर याचा फायदा होत नसेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता, की जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल आणि ते आपल्या शिक्षणामध्ये हे उच्च प्रकारचे आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकेल। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।